नमस्कार मंडळी, डोक्यावरची हॅट आणि माझा हा ड्रेस पाहिल्यानंतर आपण अगदी बरोबर ओळखलं आहे मी कुठेतरी पर्यटनाला आलेलो आहे। मंडळी, कालच आम्ही श्रीवर्धनला आलेलो आहोत आणि एक दोन नाही तर 18 माणसं आमच्या कुटुंबातली या कोकणातल्या ट्रिपसाठी आलेली आहेत। काल आम्ही श्रीवर्धनचा समुद्रकिनारा पाहिला, आज आपण पुन्हा एकदा समुद्रकिनाऱ्यावर जाणार आहोत आणि मुख्य म्हणजे श्रीवर्धन ज्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात प्रसिद्ध आहे ते बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचं स्मारक, त्याचप्रमाणे या पेशव्यांची कुलदेवता असलेले सोमजाईचे मंदिर आणि लक्ष्मीनारायण मंदिर, ज्यामुळे श्रीवर्धन या गावाला श्रीवर्धन हे नाव मिळाले आहे हे आपण पाहणार आहोत। चला तर मग जाऊया आपण श्रीवर्धनच्या दर्शनाला। मंडळी, ऐतिहासिक काळापासून श्रीवर्धन हे एक व्यापाराचे केंद्र होते। त्याचप्रमाणे कोकणातील एक महत्त्वाचे बंदर देखील होते। श्रीवर्धनचा 3 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा सुरक्षित किनाऱ्यांमध्ये गणला जातो। या ठिकाणी सूर्यास्त बघण्यासाठी खूप पर्यटक येतात आणि मुख्य म्हणजे पर्यटकांना सूर्यास्त अतिशय चांगल्या पद्धतीने पाहता यावा यासाठी अतिशय सुंदर असा धक्का किंवा कॉरिडोर या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे। इतर कुठल्याही समुद्र किनाऱ्यावर नसलेली ही सोय श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शिल्प तयार करून हा समुद्र किनारा अतिशय आकर्षक करण्यात आलेला आहे। त्यामुळे पर्यटक श्रीवर्धनच्या समुद्र किनाऱ्याला प्रथम प्राधान्य देतात। मंडळी, आम्ही देखील काल सहकुटुंब या समुद्र किनाऱ्यावर आलो। इथल्या लाटांचा, समुद्राचा, त्याचप्रमाणे या ठिकाणी दिसणारा हा सूर्यास्त देखील आम्ही अनुभवला। अतिशय सुंदर आणि अविस्मरणीय असा हा अनुभव होता। श्रीवर्धनचा हा समुद्र किनारा अतिशय चांगला आहे, अतिशय छान आहे। मंडळी, श्रीवर्धनमधील आणखी एक महत्त्वाचे ठिकाण म्हणजे सोमजाई मातेचे मंदिर। तांबडी टेकडीच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर अतिशय प्राचीन आहे आणि मुख्य म्हणजे अगस्ती मुनींनी या सोमजाईची स्थापना केलेली आहे अशी श्रद्धा आहे। या मंदिराचा जीर्णोद्धार पेशव्यांनी केलेला आहे आणि कोकणी पद्धतीनेच हे मंदिर बांधलेले आपण पाहतो आहोत। सोमजाई देवी शाळीग्राम स्वरूपातील असून शिव, भवानी, नंदी, वासुकी या 4 शक्ती मिळून सोमजाई नावाने प्रसिद्ध आहे। सोमजाई व हरिहरेश्वराचे दर्शन एकाच दिवशी घेतल्यास दक्षिण काशीचे दर्शन पूर्ण केल्याचे पुण्य लाभते असे मानले जाते। सोमजाई माता ही पेशव्यांची कुलदेवता असल्यामुळे या ठिकाणी येणारे पर्यटक या मंदिराला आवर्जून भेट देतात। सोमजाई मंदिराच्या जवळच बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे जन्म ठिकाण पेशवे स्मारक या नावाने प्रसिद्ध आहे। पूर्वी हे पेशवे स्मारक अशा पद्धतीचं होतं। या ठिकाणी पर्यटक येऊन बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचं दर्शन घेत असत। आता या ठिकाणी नवीन पद्धतीचं स्मारक बांधण्याचं काम चालू आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी बांधकाम साहित्य पडलेलं आहे। जुनी इमारत मोडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यात येत आहे। स्मारक अतिशय भव्य आणि चांगल्या पद्धतीने होणार आहे, कारण श्रीवर्धनमधील सर्वात प्रमुख जर आकर्षण असेल तर ते म्हणजे बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचे हे जन्मस्थान। श्रीवर्धन खऱ्या अर्थाने प्रसिद्ध झाले ते बाळाजी विश्वनाथ भट यांच्या जन्मगावामुळे।
बाळाजी विश्वनाथ हे श्रीवर्धनचे देशमुख होते. त्याचप्रमाणे मराठी साम्राज्याचे छत्रपती साताऱ्याचे शाहू महाराज यांचे ते पहिले पेशवा होते. खरे तर पेशवा म्हणजे छत्रपतींचा सरकारकून, पण श्रीवर्धनकार भट घराण्यातील पेशव्यांनी मुलकी आणि लष्करी अशा दोन्ही आघाड्यांवर असा पराक्रम गाजविला की लोकांनी त्यांना सहजच श्रीमंत हा किताब दिला. हा किताब पेशव्यांनी 104 वर्ष टिकवून ठेवला. बाळाजी विश्वनाथ भट हे केवळ पहिले पराक्रमी पेशवेच नव्हते, तर त्यांच्या वंशातील 9 वारस पेशवे म्हणजे मराठी साम्राज्याचे पंतप्रधान झाले. जगाच्या इतिहासात अशी घटना क्वचितच घडली असेल. म्हणूनच आजही हजारो पर्यटक श्रीवर्धनला येतात आणि या पराक्रमी पेशव्यांपुढे नतमस्तक होतात. येथे येणाऱ्या सर्वांनाच प्रेरणा, उत्साह आणि आनंद देणारे श्रीवर्धन हे गाव आहे. पेशवे स्मारकापासून जवळच पेशव्यांचे दैवत असलेल्या श्री लक्ष्मीनारायण यांचे मंदिर आहे. लक्ष्मीनारायणाचं हे मंदिर कोकणचं वैशिष्ट्य राखून आहे. या मंदिरामध्ये विष्णू आणि लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. श्रीवर्धन या गावाच्या नावाविषयी एक कथा सांगितली जाते आणि ती या मंदिरातील श्री विष्णूच्या मूर्तीशी निगडित आहे. गावातील हे लक्ष्मीनारायण मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला श्रीधर असे म्हटले जाते. त्या श्रीच्या अस्तित्वामुळे ज्याचे वर्धन म्हणजे वाढ झाली ते गाव म्हणजे श्रीवर्धन. अशा प्रकारे श्रीवर्धन या गावाचे नाव या मंदिरातील भगवान विष्णूच्या या मूर्तीवरून पडलेले आहे असे मानले जाते. मंदिर अतिशय प्रशस्त आणि स्वच्छ आहे. या मंदिराच्या बाजूला हनुमानाचे एक मंदिर आहे आणि त्या ठिकाणी रामदास स्वामी ज्यांनी हनुमानाचा पूर्ण देशभर प्रचार आणि प्रसार केला त्यांची देखील मूर्ती आपण या ठिकाणी पाहू शकतो. हा सगळाच परिसर अतिशय शांत आणि अतिशय सुंदर आहे. या ठिकाणी तास 2 तास जरी आपण बसलो तरी आपल्या मनाचे समाधान होत नाही असे हे ठिकाण आहे. लक्ष्मी नारायण मंदिराप्रमाणेच श्रीवर्धन येथील श्री कालभैरवनाथाचे मंदिर देखील अतिशय भव्य आणि प्रेक्षणीय आहे. अनेक पर्यटक आणि भक्त या ठिकाणी जरूर येतात. हे मंदिर देखील कोकणी पद्धतीनेच बांधलेले आहे. या ठिकाणी कालभैरवनाथाच्या त्याचप्रमाणे जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. मंदिर अतिशय भव्य आणि प्रशस्त आहे. त्याचप्रमाणे विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी वर्षभर होत असतात. पर्यटक या ठिकाणी येऊन शांततेचा अनुभव देखील घेत असतात. मंडळी, आज आपण श्रीवर्धनचा समुद्र किनारा, त्याचप्रमाणे पेशव्यांचे कुलदेवता असलेले सोमजाई मंदिर, बाळाजी विश्वनाथ पेशवे यांचं स्मारक पूर्वी कसं होतं, आता त्या ठिकाणी काय चालू आहे आणि कसं होणार आहे हे सगळं पाहिलं. त्याचप्रमाणे लक्ष्मीनारायणाचं मंदिर ज्यामुळे या गावाला श्रीवर्धन हे नाव मिळालं आणि कालभैरवनाथाचे मंदिर या ठिकाणचे दर्शन आपण घेतले. मंडळी, उद्या आपण श्री हरिहरेश्वर आणि दिव्यागरला जाणार आहोत. तेव्हा पाहायला विसरू नका. कोकणची यात्रा आमच्या बरोबर.